पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी छत्रपती संभाजीनगरात संसर्गजन्य आजारांनी डोकं वर काढलंय। शासकीय आणि खासगी रुग्णालयांच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या प्रत्येक 2 रुग्णांपैकी एक रुग्ण सर्दी, ताप किंवा खोकल्याने त्रस्त असल्याचं समोर आलंय। बदलतं हवामान, वाढलेली आर्द्रता आणि दूषित अन्न पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे लहान मुलं आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग वेगाने पसरत असल्याने पालकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जलजन्य जे आजार असतात किंवा संसर्गजन्य जे आजार असतात ते वाढतात आणि त्याच्यामुळे जे आहेत आपल्या सगळ्यांना जे नागरिकांना त्याच्यापासून जे प्रिकॉशन्स जे आहेत जे काळजी घेण्याचे आहेत ते काही जे प्रिकॉशन्स आहेत ते मी सांगतो। जलजन्य जे आजार आहेत जसे की गॅस्ट्रो किंवा टायफॉइड, कॉलरा याच्यासाठी आपल्याला स्वतःला प्रिकॉशन घेणे म्हणजे घरी जे आहेत पाणी उकळून प्या, पाणी स्वच्छ प्या, जे आहेत बिसलरीचे किंवा जारचे आपल्याला इझिली अवेलेबल असतात ते जर अवेलेबल नसेल तर पाणी उकळून प्या। घरातील जे पालेभाज्या आहेत ते स्वच्छ धुवून वापरा आणि घरामध्ये जे आहेत पाणी साचू देऊ नका किंवा बाकीचे जे आजार असतात जे वेक्टर बॉर्न किंवा वगैरे असतात ते स्वतः आपण जे आहेत पूर्ण कपडे वापरायचे, ओले जर कपडे झालेले ते ओले कपडे घालू नका आणि हे असे जे आपल्याला प्रिकॉशन्स बेसिक प्रिकॉशन्स आहेत ते आपल्याला सगळं करावं लागेल। पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पिण्याचं पाणी, संतुलित आहार याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते।